हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्या सगळ्यांमध्ये कॉमन टॉपिक आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे. ठीक आहे. त्याचा आज आता आपण चॅप्टर 2 कॉन्स्टिट्यूशन त्याच्यातला टॉपिक आहे आपल्याजवळ प्रोव्हिजन रिगार्डिंग व्हॅलिडिटी ऑफ प्रोसिडिंग्स, कारवाईच्या वैधतेसंदर्भातील तरतुदी. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा 5 सेक्शन्स आहे. सगळ्यात पहिले आहे सेक्शन 33 जो आहे वॅकन्सी इन कॉर्पोरेशन एक्सेट्रा नॉट टू इनव्हॅलिडेटेड प्रोसिडिंग मीन्स महापालिकेमध्ये रिक्त पदांमुळे कार्यवाही अमान्य ठरू शकत नाही. सेक्शन 34 आहे प्रोसिडिंग ऑफ कॉर्पोरेशन एक्सेट्रा नॉन व्हायटेटेड बाय डिस्क्वालिफिकेशन एक्सेट्रा ऑफ मेंबर देअर ऑफ. सदस्य अपात्र ठरल्यामुळे महापालिकेची व समित्याची कारवाई बाधित होणार नाही. त्याच्यानंतर सेक्शन 35 जो आहे तो आहे प्रोसिडिंग ऑफ मीटिंग टू बी गुड अँड व्हॅलिड अंटिल कॉन्ट्ररी इज प्रूव्ड. बैठकांची कार्यवाही वैध मानली जाईल जोपर्यंत विरुद्ध सिद्ध होत नाही. तसंच आहे सेक्शन 35A एक्सरसाइज ऑफ पॉवर अँड डिस्चार्ज ऑफ ड्युटीज ऑफ एनी कमिटी बाय कॉर्पोरेशन. अँड लास्ट वन आहे 35B जो आहे रिम्युव्हल ऑफ चेअरमॅन अँड डेप्युटी चेअरमॅन ऑफ द कमिटी. समित्यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या पदावरून बडतर्फी. ठीक आहे. तर 5 सेक्शनचे आपल्याला आज 25 MCQs बघायचे आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. तसंच बघा KDMC साठी PDFs अवेलेबल आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, त्याच्यानंतर राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट, स्टाफ नर्स, JE सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट, करंट अफेअर्स, फार्मासिस्ट, अकाउंटंट ऑडिटर आणि अकाउंट क्लर्क याची सुद्धा PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून PDF इथनं तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण क्वेश्चन्स प्रोव्हिजन रिगार्डिंग व्हॅलिडिटी ऑफ प्रोसिडिंगचे. ठीक आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे विच प्रोव्हिजन एन्श्योर दॅट अ कॉर्पोरेशन प्रोसिडिंग आर नॉट इनव्हॅलिडेड ड्यू टू वॅकन्सी. कोणती तरतूद महापालिकेच्या कार्यवाहीस रिक्त पदामुळे अवैध ठरत नाही हे निश्चित ठरते. तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 30, सेक्शन 32, सेक्शन 33, सेक्शन 35. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सेक्शन 33 कलम 33. नेक्स्ट सेकंड व्हॉट हॅपन्स इफ देअर इज अ डिस्क्वालिफिकेशन ऑर डिफेक्ट इन इलेक्शन ऑफ काउन्सिलर. जर नगरसेवकाच्या निवडीत अपात्रता किंवा दोष आढळला तर काय होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एंटायर कॉर्पोरेशन इज डिझॉल्व. सेकंड प्रोसिडिंग in which the person participated are invalid. Third, act remained valid if majority was entitled to act. And fourth, election is reconducted. The correct answer is third, act remains valid if majority was entitled to act. बहुसंख्य पात्र सदस्य असल्यास कारवाई वैध ठरते. Next, third, as per section 34, can a proceeding be invalid due to defect in appointment? कलम 34 नुसार नेमणुकीतील दोषामुळे कार्यवाही अवैध ठरते का. तर बघा ऑप्शन आहे यस. सेकंड नो इफ मेजॉरिटी ऍक्टेड व्हॅलिडिटी. थर्ड ओनली इफ मेयर इज डिस्क्वालिफाईड. अँड फोर्थ ओनली विथ गव्हर्नमेंट अप्रुव्हल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड नो इफ मेजॉरिटी ऍक्टेड व्हॅलिडली. ठीक आहे. नाही जर बहुसंख्य सदस्य वैधपणे कार्यरत होते. तसंच बघा KDMC साठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशनची इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा PDF अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये थेरी प्लस MCQs आहे. ठीक आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तिथनं परचेस तुम्ही करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ विच सेक्शन प्रोव्हाइड लीगल presumptions in favor of duly convenes meeting. बघा कोणता कलम वैधरित्या बोलवलेल्या बैठकीच्या बाजूने कायदेशीर अनुमान देतो. तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 33, सेक्शन 35, सेक्शन 36, सेक्शन 34. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 35 कलम 35. नेक्स्ट फिफ्थ इफ मिनिट्स ऑफ अ मीटिंग आर साइन व्हॉट इज प्रिझ्युम. बैठकीचे मिनिट स्वाक्षरित असल्यास काय गृहीत धरले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मीटिंग वॉज इलिगल. सेकंड मेंबर्स वेअर नॉट क्वालिफाईड. थर्ड मीटिंग वॉज प्रॉपरली कन्व्हेन्स अँड वेअर डिस्क्वालिफाईड. अँड फोर्थ कॉर्पोरेशन हॅज टू रिकन्फर्म. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मीटिंग वॉज प्रॉपरली कन्व्हेन्स अँड ऑल वेअर क्वालिफाईड. बैठक योग्यरित्या घेण्यात आली व सर्व सदस्य पात्र होते.
नेक्स्ट 6, व्हॉट डज सेक्शन 35A स्टेट इफ कमिटी इज नॉट कॉन्स्टिट्यूटेड? जर समिती गठीत नसेल तर कलम 35A काय सांगते? तर बघा ऑप्शन आहे गव्हर्नमेंट विल टेक ऑल ओव्हर, सेकंड ड्युटीज रिमेन पेंडिंग, थर्ड कॉर्पोरेशन विल एक्सरसाइज कमिटी पॉवर अँड फोर्थ मेयर विल एक्सरसाइज पॉवर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, महापालिका त्या समितीचे अधिकार वापरेल. ओके. नेक्स्ट 7, अंडर सेक्शन 35 ऑफ बी when can chairman or deputy chairman be removed? कलम 35B अंतर्गत अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना केव्हा काढून टाकता येते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इफ दे फेल टू अटेंड कॉर्पोरेशन मीटिंग, सेकंड इफ दे रिझाइन, थर्ड इफ दे फेल टू कन्व्हेन टू कॉन्सिक्युटिव्ह मीटिंग अँड फोर्थ इफ दे आर ओव्हर 65 years old. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इफ दे फेल टू कन्वे टू कॉन्सिक्युटिव्ह मीटिंग, जर त्यांनी सलग 2 बैठकांचे आयोजन केले नाही तेव्हा. नेक्स्ट 8, हु हॅज द ऑथॉरिटी टू रिमूव्ह चेअरमॅन ऑर डेप्युटी चेअरमॅन अंडर सेक्शन 35 ऑफ बी? कलम 35B अंतर्गत अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना काढण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मेयर, कॉर्पोरेशन, स्टेट गव्हर्नमेंट अँड म्युनिसिपल कमिशनर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टेट गव्हर्नमेंट, राज्य शासन. नेक्स्ट 9, कॅन अ रिमूव्ह चेअरमॅन स्टील कंटिन्यू ॲज अ काउन्सिलर? काढण्यात आलेला अध्यक्ष नगरसेवक म्हणून कार्यरत राहू शकतो का? तर बघा ऑप्शन आहे नो, सेकंड यस फॉर रिमेनिंग टर्म, थर्ड ओनली इफ हायकोर्ट अलाउज अँड फोर्थ नो युजलेस रिइलेक्टेड. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, यस फॉर रिमेनिंग टर्म, हो उर्वरित कार्यकाळासाठी. नेक्स्ट 10, बिफोर रिमूव्हल ऑफ चेअरमॅन ऑर डेप्युटी चेअरमॅन अंडर 35B व्हॉट मस्ट बी एन्श्योर्ड? कलम 32B अंतर्गत अध्यक्ष उपाध्यक्ष यांना काढण्यापूर्वी काय निश्चित करणे आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मेयर अप्रुव्हल, सेकंड रिझनेबल अपॉर्च्युनिटी फॉर एक्सप्लेनेशन, थर्ड कमिटी रिझोल्युशन अँड फोर्थ कमिशनर्स रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिझनेबल अपॉर्च्युनिटी फॉर एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरणासाठी वाजवी संधी. नेक्स्ट 11, प्रोसिडिंग ऑफ अ म्युनिसिपल कमिटी शॅल नॉट बी इनव्हॅलिड ड्यू टू? महापालिका समितीच्या कार्यवाहीस अवैध मानले जाणार नाही जर? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अ मेंबर वॉज डिस्क्वालिफाईड, सेकंड देअर वॉज अ वॅकन्सी, थर्ड अपॉइंटमेंट हॅज अ डिफेक्ट अँड फोर्थ ऑल ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. मेंबर वॉज डिस्क्वालिफाईड, देअर वॉज अ वॅकन्सी, अपॉइंटमेंट हॅज अ डिफेक्ट, म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबोव. एखादा सदस्य अपात्र होता, रिक्त जागा होती आणि नेमणुकीत दोष होता. ठीक आहे. नेक्स्ट 12, नो ऍक्ट ऑफ द कॉर्पोरेशन शाल बी क्वेश्चन ड्यू टू? महापालिकेच्या कोणत्याही कृतीस आव्हान दिले जाणार नाही जर? तर बघा ऑप्शन आहे, अ सब कमिटी वॉज नॉट फुल्ली फॉर्म, सेकंड देअर वॉज अ वॅकन्सी, थर्ड एनी ऑफ द अबोव अँड फोर्थ नन ऑफ द अबोव. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, एनी ऑफ द अबोव, मीन्स सब कमिटी वॉज नॉट फुल्ली फॉर्म अँड देअर वॉज अ वॅकन्सी. उपसमिती पूर्णपणे गठीत नव्हती आणि जागा रिकामी होती. नेक्स्ट 13, व्हॉट एन्श्योर दॅट मिनिट्स ऑफ मीटिंग प्रूव्ह इट्स व्हॅलिडिटी? बैठकीच्या कार्यवृत्तामुळे काय सिद्ध होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मीटिंग वॉज प्रॉपरली कन्वे, सेकंड मेंबर्स वेअर क्वालिफाईड, थर्ड कमिटी हॅड अ पॉवर अँड ऑल ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव, मीन्स बैठक योग्यरित्या पद्धतीने बोलवण्यात आली होती, सदस्य पात्र होते आणि समितीकडे अधिकार होते म्हणून. नेक्स्ट 14, according to the section 35A, if committee is not functioning, who assumes its power? कलम 35A नुसार समिती कार्यरत नसल्यास तिचे अधिकार कोण वापरते? तर बघा ऑप्शन आहे मेयर, स्टेट गव्हर्नमेंट, कॉर्पोरेशन, म्युनिसिपल कमिशनर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॉर्पोरेशन, मीन्स महापालिका. नेक्स्ट 15, अंडर सेक्शन 35B, who can remove a committee chairman for not convening meeting? कलम 35B नुसार कोण समिती अध्यक्षतेला बैठक न बोलवल्यास पदावरून हटवू शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मेयर, कॉर्पोरेशन, स्टेट गव्हर्नमेंट
म्युनिसिपल सेक्रेटरी. करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. नेक्स्ट 16. हाऊ मेनी कॉन्सिक्युटिव्ह मीटिंग मस्ट बी मिस फॉर रिम्युएबल अंडर 35B. कलम 32B नुसार पदावरून हटवण्यासाठी सलग किती बैठका न घ्यावण्यात लागतात? तर बघा ऑप्शन आहे 1, 2, 3, 4. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 2. नेक्स्ट 17. What is required before removing a chairman or deputy chairman under section 35 of B? कलम 35B अंतर्गत अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांना हटवण्यापूर्वी काय आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अप्रुव्हल ऑफ कमिशनर, सेकंड पब्लिक नोटीस, थर्ड अपॉर्च्युनिटी टू एक्सप्लेन अँड फोर्थ हायकोर्ट ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अपॉर्च्युनिटी टू एक्सप्लेन, स्पष्टीकरण देण्याची संधी. नेक्स्ट 18. रिम्युएबल फ्रॉम पोस्ट ऑफ चेअरमॅन अंडर 35B लीड्स टू. 35B अध्यक्ष पदावरून हटवल्यास परिणाम काय होतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॉस ऑफ काउन्सिलर पोस्ट, सेकंड डिस्क्वालिफिकेशन फ्रॉम इलेक्शन, थर्ड इनएलिजिबिलिटी फॉर रिअपॉइंटमेंट अँड फोर्थ रिम्युएबल फ्रॉम ऑल कमिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इनएलिजिबिलिटी फॉर रिअपॉइंटमेंट, पुन्हा नेमणुकीस अपात्रता. Next 19. Under the act, the defect is appointed does not affect. या कायद्यानुसार नेमणुकीतील दोष यावर परिणाम करत नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हॅलिडिटी ऑफ मीटिंग, सेकंड वोटिंग पॉवर, थर्ड पोझिशन ॲज काउन्सिलर अँड फोर्थ अटेंडन्स रेकॉर्ड. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट व्हॅलिडिटी ऑफ मीटिंग, बैठकीची वैधता. नेक्स्ट 20. If meeting minus are signed properly, the meeting is deemed. जर कार्यवृत्ती योग्यरित्या स्वाक्षरित असली तर बैठक समजली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅन्सल्ड, इनव्हॅलिड, ड्युली कन्व्हेन्स अँड हेल्ड अँड फोर्थ क्वेश्चनेबल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ड्युली कन्व्हेन्स अँड हेल्ड, योग्य रीतीने बोलवलेली व झालेली. नेक्स्ट 21. Under which condition shall corporation proceeding not be questioned? कॉर्पोरेशनच्या कार्यवाहीवर कोणत्या परिस्थितीत अपेक्षा घेता येणार नाही? तर बघा ऑप्शन आहे इफ कोरम इज ॲब्सेंट, सेकंड इफ मेयर इज नॉट प्रेझेंट, थर्ड इफ देअर इज अ वॅकन्सी अँड फोर्थ इफ मीटिंग वॉज नॉट रेकॉर्डेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इफ देअर इज अ वॅकन्सी, जर रिक्त पद असेल तेव्हा. ठीक आहे. नेक्स्ट 22. What does section 34 state regarding disqualified or improperly elected member? कलम 34 काय सांगते जर सदस्य अपात्रता किंवा चुकीचे निवडले गेले असतील तर? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑल ॲक्ट आर इनव्हॅलिड, सेकंड ॲक्ट आर व्हॅलिड इफ मेजॉरिटी वेअर क्वालिफाईड, थर्ड मीटिंग मस्ट बी कॅन्सल्ड अँड फोर्थ मेंबर मस्ट रिझाईन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲक्ट आर व्हॅलिड इफ मेजॉरिटी वेअर क्वालिफाईड, बहुसंख्य पात्र असल्यास कृती वैध मानली जाते. नेक्स्ट 23. व्हॉट इज डीम अबाउट द मीटिंग इफ मिनिट्स आर प्रॉपरली साइन? जर बैठकीच्या कारवाईवर स्वाक्षरी केलेली असेल तर त्या बैठकी संबंधी काही गृहीत धरले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मीटिंग वॉज इनव्हॅलिड, सेकंड मीटिंग हॅज नो पॉवर, थर्ड मीटिंग वॉज ड्युली हेल्ड अँड मेंबर क्वालिफाईड अँड फोर्थ मिनिट्स आर ऑप्शनल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मीटिंग वॉज ड्युली हेल्ड अँड मेंबर्स क्वालिफाईड, बैठक नियमपूर्वक झाली व सदस्यता पात्र होते. नेक्स्ट 24. व्हॉट हॅपन्स इफ द कमिटी अंडर धिस ॲक्ट इज नॉट कॉन्स्टिट्यूटेड? जर अधिनियमानुसार कोणतीही समिती गठीत केली नसेल तर काय होते? तर बघा ऑप्शन आहे नो पॉवर कॅन बी एक्सरसाइज, सेकंड कॉर्पोरेशन एक्सरसाइज कमिटी पॉवर, थर्ड मेयर एज्यूम पॉवर अँड फोर्थ कमिटी फंक्शन्स आर पोस्टपोन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कमिटी एक्सरसाइज कमिटी पॉवर, समितीचे अधिकार महापालिका वापरते. नेक्स्ट 25. अंडर व्हॉट कंडिशन कॅन अ कमिटी चेअरमॅन बी रिमूव्ड बाय द स्टेट गव्हर्नमेंट? राज्य सरकार समितीच्या अध्यक्षाला कोणत्या अटीखाली पदावरून हटवू शकते? तर बघा ऑप्शन आहे इफ ही कंप्लीट टर्म, सेकंड इफ ही व्हायोलेट रूल, थर्ड इफ ही फेल टू कन्व्हेट टू कॉन्झिक्युटिव्ह मीटिंग अँड इफ ही रिझाइन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड जर त्याने सलग 2 बैठकांना बोलवले नाही तेव्हा. ठीक आहे. तसंच बघा
सगळ्या PDF अवेलेबल आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, त्याच्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, महाराष्ट्र राईट टू पब्लिक, स्टाफ नर्स, JE सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, करंट अफेअर्स, फार्मसिस्ट, अकाउंट क्लर्क, ऑडिटर अँड अकाउंट क्लर्क, या सर्व PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.